श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, सावध व्हा. नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर सोमवारपासून गुरुवारपर्यंत तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर आणि महाचमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला तुच्छ समजलं, ज्यांनी तुमचा अपमान केला आणि ज्यांनी तुमच्या प्रत्येक पावलावर काटे पेरले, तेच लोक आता तोंडात बोटे घालून गप्प बसणार आहेत. हा असा दैवी योग आहे जो केवळ नशीबवान लोकांनाच लाभतो. आणि जर हा व्हिडिओ किंवा हा सुवर्णकाळ तुमच्यापर्यंत पोहोचलाय, तर समजून घ्या की ब्रह्मांड स्वतः तुमची तकदीर बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, हा काळ साधासुद्धा नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा पालटून टाकणारा एक महाविस्फोट आहे. सोमवार ते गुरुवार या अवघ्या 4 दिवसात तुमच्या हातात असे 5 गुप्त संकेत आणि अफाट संपत्ती दारे उघडणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला फक्त आजपुरता नाही तर मरेपर्यंत आयुष्यभर मिळणार आहे. कोण आहेत ते लोक जे तुमचे शत्रू बनून फिरत होते आणि आता कसे त्यांचे बळ मातीमोल होणार, जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. कारण ही माहिती मिस केली तर आयुष्याची सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. तर मेष राशीच्या जातकांनो, सोमवारच्या सूर्योदयासोबतच तुमच्या आयुष्यात एक असा जबरदस्त फेरबदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमची वर्षानुवर्ष रखडलेली आणि अडकून पडलेली कामे आता कोणत्याही त्रासाशिवाय अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. हा आठवडा तुमच्यासाठी एका नवीन पर्वाची सुरुवात घेऊन येत आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, ज्या व्यावसायिक किंवा करिअरच्या संधीवर तुम्ही पूर्णपणे पाणी सोडलं होतं, तिथून अचानक एक फोन किंवा मेसेज तुमच्या आयुष्याची दिशा पालटून टाकेल. हे परिवर्तन इतके अचानक असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. जुन्या निराशांचे मळब आता पूर्णपणे झटकले जात आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा मिळालेला शुभ संकेत तुम्हाला भविष्यातील सर्व आर्थिक संकटापासून कायमचा आडोसा देईल आणि तुमच्या करिअरचा मजबूत पाया रचेल. या एकाच आठवड्यात घेतलेले निर्णय तुम्हाला आयुष्यभर भरघोस आर्थिक आणि व्यावसायिक फायदा मिळवून देतील, ज्यामुळे तुमची पिछेहाट कधीच होणार नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, मंगळवारी तुमच्या आयुष्यातून सर्व गुप्त शत्रू आणि विरोधकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होण्यास सुरुवात होईल. तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करणाऱ्या लोकांचे बळ खचून ते आपापसात विस्कळीत पडतील. तुमच्यावर विनाकारण लादलेला मानसिक ताण, दडपण एकाएकी नाहीसे होईल. मेष राशीच्या जातकांना, जर तुमच्यावर काही कोर्ट कचेरीचे प्रकरण किंवा मालमत्तेवरून जुने वाद सुरू असतील, तर या काळात ते प्रकरणे तुमच्या बाजूने झुकण्यास सुरुवात होईल. न्याय तुमच्या परड्यात पडल्यामुळे तुमचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर पोहोचेल. विरोधक आता तुमच्या समोर टिकण्याची हिंमत सुद्धा करणार नाहीत. मेष राशीच्या जातकांनो, या मोठ्या परिवर्तनामुळे तुम्हाला केवळ तात्पुरती मानसिक शांतीच मिळणार नाही, तर समाजात तुमची मान कायमची ताठ राहील. आयुष्यभर कोणीही तुमच्या प्रामाणिकपणाचा किंवा विश्वासाचा गैरफायदा घेण्याचे धाडस करू शकणार नाही, कारण तुमची ही नवीन ताकद सर्वांसमोर स्पष्टपणे दिसून येईल. तर आता मेष राशीच्या जातकांनो, बुधवारच्या दिवशी तुमच्या आर्थिक घडीवर एक अभूतपूर्व आणि मोठा चमत्कार घडणार आहे. कुठेतरी अडकलेले, कुणाकडे रखडलेले किंवा बुडल्यासारखे वाटणारे तुमचे हक्काचे पैसे अचानक तुमच्या हातात परत येतील. जुनी गुंतवणूक असो वा प्रॉपर्टीचा अडकलेला व्यवहार, सर्व काही आता तुमच्या बाजूने फायद्यात बदलेल. आता मेष राशीच्या जातकांनो, बँक बॅलन्स आणि संपत्ती वाढण्याची ही एक अत्यंत सुवर्ण संधी तुमच्या दाराशी येऊन ठेपली आहे. पैशाची कोणतीही चणचण आता तुमच्या आयुष्यात टिकणार नाही आणि आर्थिक स्थैर्याचा एक भक्कम मार्ग तयार होईल. तुम्ही ज्या आर्थिक सुरक्षेची स्वप्ने पाहिली होती ती आता वास्तवात उतरत आहेत. मेष राशीच्या जातकांनो, या मिळालेल्या आर्थिक लाभाचा सर्वात मोठा
मोठा आणि सकारात्मक परिणाम तुमच्या येणाऱ्या पिढ्यावर तसेच संपूर्ण कुटुंबावर होईल. पैशाची चिंता कायमची मिटल्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यातील मोठ्या योजना अधिक आत्मविश्वासाने आणि मोकळ्या मनाने पूर्ण करू शकाल. तर आता पाहूया मेष राशीच्या जातकांनो, गुरुवारी नागपंचमीच्या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर तुमच्या कुटुंबातील आणि जवळच्या नात्यामधील सर्व कटुता कायमची संपुष्टात येईल. ज्या लोकांनी तुम्हाला कधी काळी संकट काळात टाकले होते किंवा तुच्छ समजले होते, तेच लोक आज स्वतःहून पुढे येऊन तुमचा आदर करू लागतील आणि तुमच्याबद्दल सर्व गैरसमज दूर करतील. मेष राशीच्या जातकांनो, घरातील वातावरण पूर्णपणे बदलून तिथे मांगलिक कार्य, प्रेम आणि आनंदाची नवी लहर पसरणार आहे. दुरावलेली नाती पुन्हा एकदा घट्ट धाग्याने जोडली जातील, ज्यामुळे तुम्हाला एक आंतरिक सुख आणि समाधान लाभेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्याला एक नवी आणि सुंदर दिशा देईल. तुम्हाला आयुष्यभर हवी असलेली प्रेमळ साथ, हक्काचे आपत्कालीन आधार आणि मानसिक स्थैर्य लाभेल, ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य एका सुसंवादी आणि आनंदी मार्गावर मार्गस्थ होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, नागपंचमीच्या या अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मुहूर्तावर तुम्हाला एक शक्तिशाली दैवी ऊर्जा आणि आंतरिक संकेत प्राप्त होईल. तुमचा अंतरात्मा स्वतः तुम्हाला साक्ष देईल की आता तुमचे भाग्य पूर्णपणे पालटले आहे. तुमचा आत्मविश्वासात आणि इच्छा शक्तीमध्ये दुप्पट वाढ झालेली तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. मेष राशीच्या जातकांनो, या विशेष मुहूर्ताच्या प्रभावामुळे तुमचे बिघडलेले आरोग्य सुधारू लागेल आणि वर्षानुवर्षे त्रास देणाऱ्या जुनाट आजारपणापासून मुक्ती मिळण्याची सुरुवात होईल. शरीर आणि मनाने तुम्ही कमालीचे ताजेतवाने आणि ऊर्जावान अनुभवाल, ज्यामुळे तुमच्या उत्पादकतेत मोठी वाढ होईल. तर आता मेष राशीच्या जातकांनो, हा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा तुमच्या संपूर्ण जीवनाला एक अद्भुत कलाटणी देईल. आतापासून तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यशच मिळत राहील आणि हा शाश्वत फायदा तुम्हाला आयुष्यभर एका अत्यंत यशस्वी, समाधानी आणि दिमाखदार मार्गावर घेऊन जाईल. तर मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलायचे असेल आणि असेच नवनवे शक्तिशाली ज्योतिषीय संकेत आणि दैवी उपाय सर्वात आधी मिळवायचे असतील तर चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडणार आहे. आणि जर तुम्ही आता जोडले गेलात तर जीवनातील कोणतीही महत्त्वाची सुवर्ण संधी तुमच्या हातातून कधीच निसटणार नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमचे भाग्य बदलण्याची हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्याच राशीच्या प्रत्येक जिवलग मित्रापर्यंत आणि कुटुंबियापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या सोबतच त्यांचेही बंद नशीब उघडेल आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धीचा महापूर येईल. धन्यवाद.